महत्त्वाची बातमी, सरकारी शाळांमधल्या मुलांना मोफत गणवेश देण्यात येणार आहे। त्यासाठी लागणाऱ्या कापड खरेदीची निविदा काढण्यात आली आहे। मात्र ही निविदा आता वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे। गुजरात आणि राजस्थानच्या व्यापाऱ्यांची तिजोरी भरण्यासाठी ही निविदा काढल्याचा आरोप होतोय। काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूया। महाराष्ट्रातल्या शाळांसाठी युनिफॉर्मचं कॉन्ट्रॅक्ट, मात्र खिसा गुजराती राजस्थानी व्यापाऱ्यांचा भरणार। युनिफॉर्मच्या निविदेत अशक्यप्राय अटी। महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळेतल्या 40,60,000 विद्यार्थ्यांना मोफत युनिफॉर्म देण्यात येणार आहे आणि त्यासाठी लागणाऱ्या कापड खरेदीबाबत 138 कोटींची निविदा काढण्यात आली। मात्र ही निविदा यातल्या अटी शर्तींमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। महाराष्ट्रातल्या यंत्रमाग व्यावसायिकांना ज्यांची पूर्तता करणं कठीण आहे अशा अटी शर्तींचा जाणून बुजून समावेश यामध्ये करण्यात आल्याचा आरोप होतो आणि हा आरोप केलाय सपाचे भिवंडीचे आमदार रईस शेख यांनी। भाजपाची सत्ता असलेल्या गुजरात आणि राजस्थानमधल्या व्यापाऱ्यांचा खिसा भरण्यासाठी अशा जाचक अटींचा घाट घातल्याचा आरोप रईस शेख यांनी केला। महाराष्ट्रामध्ये 30 लाख पैकी जास्त लोक पॉवरलूम उद्योगमध्ये व्यवसायामध्ये किंवा कामगारमध्ये इन्व्हॉल्व आहे। हे याला डावलून कुठेतरी ही सरकार टेक्सटाईल मध्ये जे मोठे व्यवसाय आहेत ते गुजरात आणि राजस्थानमध्ये त्यांच्यासाठी, त्यांच्या सोयीसाठी, त्यांना फायदा देण्यासाठी एक टेंडर काढलं गेलेलं आहे। 138 कोटीचा शासनाने निर्णय घेतलेला आहे की आपण युनिफॉर्म ते प्रोक्युअर करू। कापड खरेदीची निविदा महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांनाच का मिळाली पाहिजे किंवा महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळामार्फतच कापड खरेदी होणं का आवश्यक आहे हे देखील समजून घेऊया। देशातील निम्मा यंत्रमाग उद्योग एकट्या महाराष्ट्रात वसलाय। महाराष्ट्रात 13 लाख यंत्रमाग धारक आहेत। शेतीनंतर सर्वाधिक रोजगार देणारं क्षेत्र म्हणजे यंत्रमाग। यंत्रमाग उद्योगामुळे 35 लाखांहून अधिक जणांना रोजगार मिळतो। भिवंडी, मालेगाव, इचलकरंजी, उल्हासनगर, सोलापूरमध्ये लहान मोठ्या उद्योजकांकडून यंत्रमाग चालवले जातात। शासनाने GR मार्फत फॉर्म केलेली पॉवरलूम कमिटीचा पण हेच म्हणणं आहे, त्यांचे सुझावमध्ये आहेत की जे कापड शासन खरेदी करेल तो फक्त यंत्रमाग महामंडळ मार्फत करावा असं सजेशन आहे। टेक्सटाईल पॉलिसी आहे, आपले लोक आहेत, महाराष्ट्र आपला आहे आणि आपले टॅक्सपेअरचा पैसा आता गुजरात आणि राजस्थानमध्ये जाईल हे चुकीचं होईल। मला काही टेंडरमध्ये घेणं देणं नाही, काय कंडिशन टाकायचं आहे टाका, फक्त मंत्री महोदयांनी महाराष्ट्राला आश्वासित करावं। गणवेश वापरणार आहेत महाराष्ट्रातल्या शाळांमधले विद्यार्थी, मात्र त्यासाठी लागणाऱ्या कापडाची निविदा काढताना राज्यातल्याच यंत्रमाग उद्योगाचं स्वरूप लक्षात घेण्यात आलेलं दिसत नाहीये। आता या निवेदनाचं स्वरूप कसं आहे ते देखील पाहूया। दररोज 1 लाख मीटर कापड निर्मितीची क्षमता असावी। 3 वर्षातली उलाढाल 55 कोटींपेक्षा अधिक असावी। एका वेळेचा पुरवठा किमान 60 कोटींचा असावा। महाराष्ट्रातील यंत्रमाग उद्योजक लघु किंवा सूक्ष्म या श्रेणीमध्ये मोडतात, त्यामुळे या अटींची पूर्तता जवळपास अशक्य आहे। दरम्यान या सगळ्यांवरती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचं काय म्हणणं आहे ते पाहूया। इथून एक गोष्ट ही सगळी गुजरातला पाठवत आहे। मला माहित नाही ठाण्यात किती दिवस असतात, पण माझी तर अशी शंका आहे की थोड्या दिवसानंतर ह्यांचं मंत्रालय देखील हे आता गुजरातला हलवतात की काय, की कोणाकडूनही कापड खरेदी करायचं असलं तरी निविदा ही काढायलाच लागते। आमची निविदा जी आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तयार होणाऱ्या कापडाला पहिलं प्राधान्य दिलं जाणार आहे आणि हातमागाच्या संदर्भात किती पर्सेंटेज हातमागाला द्यावं याच्याबाबत नियम आहेत। हातमाग असतील किंवा पॉवरलूम्स असतील याला किती प्रमाणामध्ये द्यावं याच्या संदर्भात शासनाचे जे निर्देश आहेत त्याचं सुद्धा अवश्य पालन केलं जाईल। आधीच महाराष्ट्रात येऊ घातलेले बडे उद्योग हे गुजरातला पळवले जात असल्याचा आरोप होतोय आणि सरकारी निविदांमुळेही डोक्यावर बसलेल्या राज्यांचं उखळ पांढरं होणार असेल तर कठीणच आहे। मोहनीश गायकवाड, पुढारी न्यूज, भिवंडी।